सर्वप्रथम सर्व दौंडकर वासियांना व सर्व गणेश भक्तांना या गणेश आगमनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। दौंड शहरात प्रसिद्ध असलेले आपले गावठाण, या गावठाणामध्ये या बाप्पाच्या आगमनाने खूप आनंददायी असं वातावरण आहे। पाऊस जरी भुरभुर चालू असली तरी मोठ्या आनंदात ह्या उत्सवात सर्व गणेश भक्त सहभागी झालेले आहेत आणि ह्या गणेश उत्सवामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांना हाताला काम, म्हणजे जसं हा सण फक्त हिंदू धर्माचा नसून 7 धर्माच्या लोकांचा हा सण आहे। या सणात सर्व धर्माच्या लोकांना आपल्या हाताला काम मिळतं, रोजगार मिळतो, त्यांचा भविष्यातली रोजीरोटीचा प्रश्न मिटून जातो। म्हणजे जसं सांगितल्याप्रमाणे हृदयात राम आणि हाताला काम, हे काम द्यायचं काम आपला उत्सव करतोय। या उत्सवात खूप मोठ्या प्रमाणात गणेश भक्त, महिला, वयोवृद्ध सर्वजण खूप आनंदात सहभागी झालेले आहेत आणि हे असंच वातावरण टिकून राहावं। येणारा हा जो गणेश उत्सव आहे 10 दिवसात सर्वांना सगळ्यांना हा उत्सव आनंददायी, उत्साही असावं, आरोग्यदायी जावं अशी सर्वांना मोरया, मंगलमूर्ती मोरया। आज दौंडची बाजारपेठ आज नेमकी कशी काय पद्धतीने? बाजारपेठ ही दौंडची बाजारपेठ इंग्रजांनी स्थापन केलेली बाजारपेठ आहे। ह्या बाजारपेठेत आम्ही सर्व, आज तुम्ही जर पाहिले तर आज आमचे ढोलताशा वादक हे मुस्लिम धर्माचे आहेत। आज सर्व बाजारपेठेत आनंदाचं वातावरण आहे आणि खूप गच्च भरलेली बाजारपेठ आहे। नवीन बाजारपेठ जरी झाल्या तरी दौंड शहरातील हे मुख्य गावठाण जे आहे, या गावठाणाचं महत्व कधी कमी झालेलं नाही, होणारही नाही। आता गणपती उत्सव आहे, तर मार्केटमध्ये जे मूर्त्या आहेत त्याबद्दल आपण काय सांगा? ह्यावेळेस मार्केट खूप हे आहे, म्हणजे खूप मंदाव मार्केट आहे। कारण मागच्या वेळेस काय झालं, पीओपी सरकारने पीओपी बंदी केल्यामुळे काय झालं, मूर्त्या खूप महाग भेटल्या आम्हाला। जवळपास ह्यावेळेस 30% रेट मूर्त्याचे वाढलेत आणि मागच्या वर्षीपेक्षा आहे ना ह्या वर्षी मार्केट खूप डाऊन आहे। गिऱ्हाईकाचा प्रतिसाद आधीपास काहीच नाही काही। आणि विषय काय अजून काय म्हणतात माहितीये का, म्हणजे आम्ही मूर्ती आणतोय 500ला, आम्ही ती मूर्ती 1000ला विकतोय, कस्टमर आम्हाला तीच मूर्ती 500ला मागतोय। कस्टमर ह्यावेळेस म्हणजे खूप मूर्तीची किंमत खूप कमी करताय। पावसाचा काय परिणाम झालेला वाटतो? खूप आला, मग दिवसभर पाऊस चालू आहे आम्हाला, खूप साधा पाऊस येतोय, आम्ही वर कर खाली कर, खूप पावसाने खूप त्रास दिला आम्हाला, त्यामुळे कस्टमर पण नाही आम्हाला।